नागपूरमध्ये सध्या मान्सूनने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। एप्रिल ते मे महिन्यामध्ये नागपूरकरांनी प्रचंड उष्णतेच्या अशा झळा सोसल्या होत्या, मात्र आज इथल्या तापमानामध्ये घट बघायला मिळाली। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नागपूरमध्ये आज दुपारला मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे आपण बघू शकतो की वातावरणामध्ये मोठा गारवा पसरल्याचं पाहायला मिळतं आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण झालेलं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये अक्षरशः नागपूरकरांना उष्णतेने होरपळून काढलेलं होतं। मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उकाड्याचा सामना देखील करावा लागला होता। मात्र या मान्सून पूर्व सरीमुळे आता वातावरणामध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। जर का मागच्या 2 दिवसाआधी नागपूरच्या तापमानाचा विचार करायचा झालं तर नागपूरमध्ये तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये होतं। मात्र आता एकाएक पाऊस आल्यामुळे पारा हा जवळपास 40 अंशापर्यंत खाली आलेला आहे। आणि नागपूरचे आमदार आपल्याला एका कार्यक्रमानिमित्त इथं आलेले, आपण त्यांना विचारूया। एक अचानक मान्सून पूर्व पाऊस आला आहे, कशा प्रकारे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे? प्रचंड दिलासा आहे हा, कारण नागपुरात यावर्षी पहिल्यांदा असं होतं आहे की उन्हाळ्यात जेव्हा ऊन वाढायचं, टेम्परेचर वाढायचं, त्या पाऊस यायचा, पण यावेळेला असं कधीच झालं नाही। त्यामुळे प्रचंड उकाडा होता। काल परवापासून जो काही थोडा पाऊस येतो आहे, मान्सून पूर्व पाऊस येतो आहे, त्याने निश्चित नागपूर थंड होत आहे आणि याचा निश्चित लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फायदा होतो आहे। परमेश्वराची कृपा असंच म्हणता येईल। एकंदरीत दुहेरी फायदा होताना दिसत आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना याचा फायदा आहे, सोबतच नागपूरकरांना या उकाड्यापासून दिलासा देखील मिळताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।